बघा मित्रांनो, आता गाडी वगैरे साफ करून घेऊ आपण. मग जायचं आहे आता फिरायला त्या ठिकाणी. या रूमला बसून बसून बोर होतं. जायचं कुठंतरी फिरायला. इकडे एवढी पार्किंगमध्ये धूळ लागते ना भाऊ, गाडीला लईच धूळ लागते. पुणे भाऊ शेवटी. आणि चाकणमध्ये तर विचारूच नका, लई धूळ राहते. गाडी पुसून घेऊ चक्कर मारून कुठून तरी, असं फ्रेश होऊन जाते मग सकाळी सकाळी. आवाज बरोबर येत आहे का? पण मास्क लावलाय बाबा मी. सर्दी होऊन जाते भाऊ, काय करता, मास्क लावून घ्यावे लागते. चला मग भेटूया आपण आता मेन स्पॉटला. तसं मी इकडेच फिरायला जवळच चाललो आहे, जास्त दूर नाही चाललो फिरायला. डेंजर थंडी वाहन, डेंजर लईच थंडी वाजते. आपला मित्र राहतोय, पण आता तो ड्युटीला गेला असं वाटतं. पोचले आता आपण स्पॉटकडे. पहिले मी इकडेच राहायचो मित्रांनो. सूर्यदेवांचं पण आगमन झालेलं आहे आता, ऊन पण आलंय मस्त. इकडा किल्ला आहे, जुना किल्ला, मंदिर देवाचं. बघा सूर्य. इकडे जाऊ आपण, इकडे जायचं आपल्याला. मंदिराचं नाव नाही आठवते मला, संतरीचं मंदिर आहे. काय करायला पाहिजे होतं, गाडी लावून द्यायला पाहिजे होती वाटतं आपण ना. जाऊ दे चला. रस्ता थोडा व्यवस्थित नाही, जवळच मंदिर आहे बघा इथं. अलच गाडी लावली भावांना तिकडं, दिसत नाही गाडी तिकडं लावली आपली. तर जाऊ आपण मस्त मंदिर बघण्यासाठी. भरपूर दिवसांपूर्वी आलोय मी इकडं मंदिरात. हे बघा, हे चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचं बोर्डर. इकडे गार्डन आहे आय थिंक त्यांचं मंदिराचं. लॉक आहे का? चला पहिलं मंदिराकडे चला, मंदिराकडे. बुट्ट काढून घेऊ कुठेतरी एक व्यवस्थित ठिकाणी. काय वाटतं, बुट काढले पाहिजे का? काढून शूज काढले. आता आपण जाऊ शकतो खाली. जाऊन खाली, ऊन पण आहे मस्त. चलो इकडे बघा, एक कुंड आहे इथे, मस्त सिटिंगची अरेंजमेंट आहे बसण्यासाठी. इकडे पण एक गार्डन आहे. इकडे फोटो काढले होते मागच्या वेळेस मी आलो होतो फिरायला मित्रासोबत.
ए, घाबरलं. चला बसूया मित्र. लईच गार आहे खर्ची ना. बसून घेऊया आपण आता उन्हामध्ये. मी तर आंघोळ नाही केली हो, त्यामुळे मी काही जाऊ शकत नाही मंदिरामध्ये. मी फक्त फिरण्यासाठी आलोय. सर्दीत जात नाही यार इकडे. पुण्याची सर्दी लई डेंजर आहे. सर्दी आणि खोकला तोंडातनं डायरेक्ट दूर निघू राहिला. या मंदिराच्या बाजूला आहे ना काय अंतविधी सेवा समितीचं ते म्हणजे तिथं प्रेत जाळले जातात. तिथं तर काही जाऊ नाही शकत आपण. आता जाऊ कधीतरी मित्रांसोबत. यार इकडे मस्त कुत्र्याचं पिल्लू आहे, काहीतरी आणायला पाहिजे त्याला खायला. काय वाटतं, जायला पाहिजे का मंदिरात? आंघोळ नाही केली तर नाही चांगलं नाही हो. थंडीचा मूड नाही होत तरी लवकर आंघोळ करायला. व्यायाम वगैरे करून निघून जाऊ मित्र हो आपण आता इथून. थोडंफार एक्सरसाइज करून घेतो मी, सूर्यनमस्कार वगैरे, आणि निघू. मग काय किती वेळ बसणार आहे असं. मित्र वाट पाहत असेल अजून रूमला. काहीतरी नाश्त्याला बनवावं लागेल. चला इथंच आपण काय सूर्यनमस्कार घालून घेऊ आणि निघू. तुम्हाला पण बघायचं आहे का कसं ठेवायचं कॅमेरा असं. किती झाले? चला निघूया मग. अजून एका ठिकाणी जायचं आपल्याला. चला. हे बघा हे स्मशानभूमीतली. सकाळी कोण नाही इकडे जास्त लोक. 2च जण दिसू राहिले. हे बाबा इकडे फिरताय. एक मुलगी आहे. इकडे गेला हा पिल्लू. आणि हा पिल्लू आहे लय घाबरतोय, नुसता पडतोय. चला आपले शिस्त तिकडे काढले, तिकडे जाऊया आपण आता. लय गार आहे ओफरची. व्हेरी गार. किती मोठं वडाचं झाड आहे बघा. लईच मोठं झाड आहे. वेलीच वेली आलाय खाली त्याच्या. इकडे नंदी आहे. नंदीची पूजा चालू आहे. पण गाडी इकडे लावली आहे. चलो एक जण बसला होता भाऊ आपल्या गाड्यावरती. हे बाबा होते. इकडं राहायचो भावांनो मी इकडं. हे बोललोय माता मंदिर आहे. मंदिर तिकडं आतमध्ये आहे थोडं. इकडे काय 5-6 महिने राहिलं. त्यानंतर आपण रूम चेंज केला. आता जिथं राहतोय तिथं राहतोय मग आता. चला मग काय आता निघूया. मोबाईल ठेवायला जागा नाही, नाही तुम्हाला दाखवलं असतं. चलो चल.
पोचलोय आपण आता. गाडी इकडे लावलेली आहे. सूर्य चांगलाच वरती आलेला आहे, लई ऊन लागते. हे बघा, हे विष्णू मंदिर आहे इथलं किल्ल्याच्या मधोमध. इकडं लई यायचं, मी इथं राहायचो तेव्हा. मस्त इकडं ढोल पथक वगैरे प्रॅक्टिससाठी यायचे. दाखवतो. व इथं कॅनन ठेवलेली आहे. तोफ मंदिर आहे. इथं पण येऊ आपण आज संध्याकाळी, नाही तर उद्या येऊ. जर फिरायला जायचं आहे, मित्राला सुट्टी आहे कंपनीला. बघा असा पूर्ण फोर्ट आहे. याची डिटेल आपल्याला नाही माहिती एवढी. वर पण जाता येते, पण आता एंट्री बंद ठेवलेली, लोक नुकसान करतात म्हणून. चला, असा पूर्ण चौकोनी येतो, भिंतींने वेढलेला आहे फोर्ट. श्री दामोदर विष्णूंचे मंदिर मस्त आहे मध्ये मूर्ती. पण आता मी दाखवू नाही शकत, माझी अंघोळ नाही झाली. तर उद्या येऊ आपण निवांत. चला मग काय, निघूया. अरे, 4 व्हीलरचं टायर तर पंक्चर झालंय. चला मग काय, निघूया. थांबा, तुम्हाला एक दाखवतो. इथं किल्ला बनवलेला आहे. संग्रामदुर्ग चाकण म्हणून ओळखला जातो हा किल्ला. पुराणी कॅमेऱ्यानं दाखवतो एक मिनिट. बघा, असा हा किल्ला होता. आणि वेळेनुसार आणि वेळेच्या बदलानुसार तिचं नुकसान झालेलं आहे किल्ल्याचं. असा हा किल्ला होता अगोदर. याच्या आजूबाजूला असं खोल आहे एकदम. आपण आले ना तिकडनं, खोल बनवून ठेवलेलं आहे आजूबाजूला. चला मग काय, निघूया. पंडित काय आहे? बघा कसला दूर झालाय. वा, केवळ ढग आला पाय. बघा मित्रांनो, हे आमच्या इथं मच्छर मारायचं मशीन आणलेलं आहे. लहानपणी नाही यायचं का गल्ल्यांमध्ये. इकडं पुण्यात आलेलं आहे तसलं. 2 मशीने आणल्या आहे भाऊ त्या माणसांनी. नुसते चालू आहे ते, दूर करू राहिले ते लोक. बघा तिथं मशीन ठेवली त्याने. बरोबर बोललो ना मी, 2 मशीनी आहे ते त्यांचे हत्यार. बघा मित्रांनो, हे काय ते ख्रिसमससाठी त्यांनी मस्त लाइटिंग वगैरे लावलेली आहे. त्यांच्या इकडं काहीतरी आहे. काय असते ते, आपलं कशी बैठक भरते तसं त्यांचं पण आहे काहीतरी. हालेलुया करतात ते रविवारी लोक. आता काय ख्रिसमस आहे ना, त्यांच्या इथं काहीतरी चालू आहे कार्यक्रम वाटतं. आणि मस्त शेकोटी लावली आहे लोकांनी. आता जेवण झालं आपलं, झोपूया आता. मावशीचा मुलगा पण आला जॉबवरनं. चलो गोल्या काय म्हणते थंडी मग? नाहीये.